उत्तराखंडमधल्या एका शासकीय रुग्णालयातला भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या पत्रकाराच्या मृत्यूनंतर देशातल्या माध्यमांमध्ये खळबळ उडाली आहे। दिल्ली उत्तराखंड लाईव्ह नावाच्या स्वतंत्र डिजिटल मीडियाच्या माध्यमातून राजीव प्रताप सिंह यांनी सातत्याने भ्रष्टाचार विरोधात रिपोर्टिंग केलं होतं। अशाच पद्धतीने राजीव यांनी उत्तरकाशी इथल्या सार्वजनिक समस्या प्राधान्याने प्रकाशझोतात आणल्या होत्या। पत्रकार राजीव प्रताप सिंह हे मागील 9 दिवसांपासून बेपत्ता होते। त्यानंतर राजीव यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार चिंतेत होता, कारण राजीव हे सातत्याने अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे पत्रकारितेच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणत होते। त्यामुळे राजीव यांना सतत धमक्याही मिळत होत्या। राजीव यांच्या रोखठोक पत्रकारितेमुळे त्यांची उत्तरकाशीमध्ये प्रतिमा चांगली होती। 9 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या पत्रकार राजीव प्रताप सिंह यांचे शव हे जोशीयाडा बैराज इथल्या नदीकाठी मिळाल्यानंतर संपूर्ण उत्तराखंडमध्ये खळबळ उडाली। मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या प्रकरणात निष्पक्ष चौकशीचे आदेश दिले आहेत। अलीकडेच राजीव प्रताप सिंह यांनी उत्तरकाशीच्या जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवला होता। यात त्यांनी रुग्णालयाची गंभीर परिस्थिती दाखवली होती। रुग्णालयाच्या भिंतींना पडलेल्या भेगा, औषधांची कमतरता आणि रुग्णांची हेळसांड राजीव प्रताप यांनी दिल्ली उत्तराखंड लाईव्ह या YouTube चॅनलवर दाखवली होती। या बातमीच्या माध्यमातून त्यांनी लोकांच्या आरोग्याची होणारी हेळसांड संबंधित अधिकाऱ्यांना दाखवण्याचा प्रयत्न केला होता, अशी माहिती राजीव प्रताप यांच्या पत्नीने दिली आहे। राजीव प्रताप यांनी उत्तरकाशी जिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेचा केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर नेटिझन्सनी बघितला आणि शेअरही केला। त्यामुळे रुग्णालयाच्या दुरवस्थेबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली। या व्हिडिओनंतरच राजीव प्रताप यांना धमक्या मिळायला सुरुवात झाली, असं राजीव यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। या धमक्यांनंतर राजीव प्रताप हे मानसिक तणावाखाली राहत होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली। राजीव हे मागील 18 सप्टेंबरला रात्री 11 वाजता गंगोत्री इथून रहस्यमयरित्या बेपत्ता झाले होते। राजीव हे मित्राची कार घेऊन गंगोत्रीच्या दिशेने गेले होते। हीच कार दुसऱ्या दिवशी भागीरथी नदीत स्नुन्ना गावाजवळ आढळून आली। त्यावेळी यामध्ये कोणीही नव्हतं।